कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारींसंदर्भात आज सुनावणी. विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमानियांकडून हा व्हिडिओ ट्विट. मात्र TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. सतीश उर्फ खोक्या बसलेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे दाखल. दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला. दीपक केदारांकडून खोक्या भोसलेच्या घराची परिसराची पाहणीवेळी दीपक केदार भाऊक. राष्ट्रवादीच्या आमदाराची अमित देशमुखांना ऑफर. अमित देशमुख मंत्रिमंडळात हवेत. पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं आयोजन करावं. विक्रम काळेंची अमित देशमुखांना खुली ऑफर. मी आहे तिथे आनंदी आहे, भविष्यात तुम्हीच आमच्याकडे याल. अमित देशमुखांचं विक्रम काळेंना प्रत्युत्तर. बारामतीत नव तेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चं 2 वेळा उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकरांकडून स्वतंत्र उद्घाटन. उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावल्याची चाकणकरांची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. जखमी 8 जणांवर उपचार सुरू. 20 जण पोलिसांच्या ताब्यात. गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी ईडीकडून विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल. 2467 कोटींच्या घोटाळा प्रकरणी आरोपपत्रात पुरावे. सुरेश कुटेंसह 24 जणांविरोधात आरोपपत्र. सांगलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदेंसह जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचं सर्वेक्षण पोलीस करणार. पुण्यामध्ये विविध प्रार्थना स्थळांवर तब्बल 1830 भोंगे. मुंबईतून क्लीनअप मार्शल्स हद्दपार होणार. पैसे घेण्याच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका. मे महिन्यापासून नवे स्वच्छता दूत देणार. अमरावतीमध्ये 20 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार. वाढत्या तापमानामुळे निर्णय. अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील तापमान 40 अंशांवर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% पाणीसाठा. धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईतील पाण्याची मागणी देखील वाढली. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 91,000 तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 9 रुपयांनी वाढ. आजपासून राज्यभरामध्ये निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर. धुळवड साजरी करताना अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू. बदलापुरातील 4, पिंपरी चिंचवडमधील 3 जण तर छत्रपती संभाजीनगर आणि वसईतील प्रत्येकी 2 समावेश. मुंबईत पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता कमीच. पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही. बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय. मात्र मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.